राजे म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि याच राजांच्या पावलावर पाऊल टाकणारे क्रांतीसिंह नाना पाटील आणि कुस्तीची आवड होती.
तर नाना पाटील हे कलाकारांची नोकरी करायचे, पण त्यांना आता ही नोकरी करायची नव्हती. का करायची नव्हती? तर या इंग्रजांच्या हाताखाली त्यांना काम करायचं नव्हतं. या गोऱ्या मजरांच्या हाताखाली काम करायचं नव्हतं आणि म्हणून ही नोकरी सोडायचा विचार केला. तर नोकरी सोडण्या अगोदर बायकोला विचारलं पाहिजे. आणि म्हणून एक दिवस नाना पाटलांनी काय केलं? बोलणं पत्नीला देशासाठी वाहून झाला, देशासाठी वाहून झाला, तुझी साथ हवी झाला. या नोकरीला सोडावं होतं. इंग्रजांना आपल्या देशावर राज्य केलेलं आहे. या गोऱ्या डबऱ्यांना आपल्या देशाचा हक्क लावा लागतो आणि याकरता मी नोकरी सोडायचं म्हणतो. आणि यासाठी मला तुझी गरज आहे. तुझी साथ हवी मला, पत्नी काय बोलली आहे तुम्हाला. आणि समाजाला तोरण बांधलं. आणि त्याचप्रमाणे नाना पाटलांनी सगळे सैन्याला एकत्रित केले. यामध्ये कोण कोण आहे? वाड्याचा नगर अण्णा नाईकवडी, कुंडलचे जयलाल बापू, येण्याचे तांदूळ वाचले, सुलतानदार गुरुजी आणि या सगळ्यांना ठेवून नाना पाटलांनी बंद उतारलेलं आहे. आणि नाना पाटलांना बंद फुटाल्यानंतर आपल्या जवळची लोक पण इंग्रजांची भूत टाकणारी यांनी चुकल्याकडे सुरुवात केली. मग यांना काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून नाना पाटलांनी काय केलं? आशा संताला गाव भुंगाला चोर धमक्याला लुच्चा फुलाला त्यांच्या पायाला त्यांच्या पाय अशा लोकांना हुडकलं आणि त्यांच्या पायाला पत्रा मारल्या. आणि याच वेळेपासून नाना पाटलांना छत्री सरकार म्हणून लोक ओळखू लागले. छत्री सरकार म्हणून लोक ओळखू लागले. इंग्रजांनी काय केलं? नाना पाटलांचा शोध चालू केला. नाना पाटलांना हुडकायला सुरू झालं, पण नाना पाटील कुणाच्या हाताला लागला नाही, कुठं दिसला नाही. नाना पाटलांचे बक्षीस लावले गेले. जो नाना पाटलांना पकडून त्याला 5,000 रुपये इनाम लावले. नाना नाही दिसला, पण नाना नाही दिसला. नाम लावलं समजाला. बक्षीस लावला तर नाना दिसला. पण एवढ्या वेळ बातमी साहेबाच्या कानावर आली.
आणि कुठली बातमी? नाना पाटील खेळत आलेला, नाना पाटील खेळत आलेला, दाढी करण्याला नवऱ्या घरी गेलेला. एक बातमी आली, नाना पाटील हे दाढी करण्याकरता जवळच्या खेडेगावात आलेला. साहेबाला बातमी लागतात, हा इंग्रज घोडा अधिकारी हा त्या खेडेगावात आलेला आहे. नाना पाटील खेळत आलेला, दाढी करण्यामध्ये आरसा धरलेला, आरशात पोलीस दिसला. नाना पाटील खेळत दाढी करत आलेला आहे. त्यावेळी आता खुर्च्या नव्हत्या, वट्यावर बसायचं, हातात आपण आरसा धरायचा. पण आरशात काय झालं? पोलीस दिसलं, मागणं पोलीस येत आहे. नानाने विचार केला, पोलीस येत आहे, आपल्याला पकडणार, आणि जर का पकडलं तर आपला वसा जो देश शिकायचा आहे तो राहणार. म्हणून नाना पाटलाने काय केलं? नाना बाबा फिलंदर कसला, नाना बाबा फिलंदर कसला, फिलंदर कसला, दाढीचा साबण पुसला, दाढीचा साबण पुसला, भावाच्या घरनं मारलेला, भावाच्या घरनं मारलेला, साबण लावला त्याच्या दाढीला, त्याच्या दाढीला, त्याच्या दाढी. आपल्या दाढीचा साबण पुसला आणि न्हाव्याच्या दाढीला साबण लावला. पोलीस आलं, पोलिसांनी कधीही नाना पाटलांना बघितलं नव्हतं. न्हावी पावचं ही काय भानगड आहे? माझं गिऱ्हाईक माझ्या दाढीला साबण लावत आहे. नाना पाटलांनी काय केलं? गप्प बसायचं. न्हावी लाट 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 कापायला लागलं होतं. पोलीस आलं, पोलिसांनी विचार केला, ज्याच्या हातात वस्तारा तो कोण? बोला, तो न्हावी, आणि ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील. आणि नाना पाटील समजून न्हाव्याला पकडलं गेलं. पकडला नाना पाटलाला, पकडलं नाना पाटलाला, नाना पाटलाला दोन हाताला नेलं ठाण्याला. नाना पाटलांना पकडलं. त्या न्हाव्याला कळलं मला का पकडलंय? लाट 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 कापायला लागलं होतं, अरे मला का पकडलाय? पण मित्र, खरं नाना पाटलांना काय केलं? त्यावेळी असं सुद्धा म्हणतो, वस्तारा काहीतरी झुकती भेटतो, झुकतीची लावणी बदललं, झुकतीची लावणी बदललेला, प्रणाम शिवाजी राजाला, प्रणाम तुला स्वामीला, प्रणाम तुझा बळीला. नाना बघा निघून गेला, निघून गेला जुरा. इकडे नाना पाटलांना हजर केलं. आणि हो इंग्रज अधिकारी काय म्हणत आहे नाना पाटलांना? त्याचा आनंद एवढा झालता तर आभार खेळणं वाटू लागलं होतं. का तर मी नाना पाटलांना पकडलं. इंग्रज अधिकारी आल्यावर काय म्हणताय? काय पाटील पकडलं का ना आम्ही पकडलं? आणि शांत उभा होतो. परत काहीच कळत नाही तर मला का पकडलंय? आणि शांत बसलेल्या न्हाव्याला पाहताच पुन्हा इंग्रज अधिकारी म्हणत आहे, पकडलं आम्ही तुम्हाला. आता नाना पडले शब्द ऐकताच मग मात्र न्हाव्याची तू पेटली गेली. पक्षात कोण हुशार? पक्षात कोण हुशार? पक्षात कावळा हुशार, प्राण्यात कोल्हा हुशार, आणि माणसात न्हाव्याची जात अति हुशार. पुढचंच बोलणार. तिथल्या न्हाव्यांना म्हणत नाही आमच्या गावात नाना परिषद ऐकतात. ज्यांना न्हाव्याला खाली मान घातली
माईक काय म्हणताय? साहेब, अरे साहेब, साहेब तुम्ही चुकला, साहेब तुम्ही चुकला, माझ्या हाती लागला, माझ्या हाती लागला, तुझा बाप निघून गेला, निघून गेला, जिरहाजी निघून गेला. मी नाना नाही न्हावी हजार आहे. अरे तुमचा बाप तुमच्या हातावर ठेवून ठेवून कधीच प्रसार झाला. गेला गेला नाना कधी गेला. गेला गेला नाना पदर गेला, नाना पदर गेला, साहेबाला घाम फुटला, शाहूराम साज चढविला, आज गायले नाना पाटलाला. पाटलांच्या पहिल्या भागाला देशमुख गुरु लागला.